नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुमचं सर्वांचं आपल्या अनंत सर मॅथ या युट्यूब चॅनलवरती सरशी स्वागत करतो. आज आपण नंबर सिरीज, त्याला आपण संख्या मालिका म्हणतो, तो चॅप्टर आपण घेणार आहोत. बघा, एनिमेस असो, नवोदय असो किंवा स्कॉलरशिप परीक्षा असो, यावरती 100% तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आपण वेळ न वाया घालवता प्रश्न पहिला पाहणार आहोत. 2, 5, 8, 11, 14 आणि प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येणार आहे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा, 2, 5. आता जर आपण 2 अधिक 3 केले, 2 अधिक 3 करा, 5 मिळेल तुम्हाला. राईट. पुढे आपल्याला 5 भेटलेला आहे, 8 मिळवायचा आहे, त्यासाठी 5 अधिक 3 करा. 5 अधिक 3 किती? 8. पुढे 8 अधिक 3 करा. 8 अधिक 3 किती? 11. पुढे 11 अधिक 3 करा. 11 अधिक 3 14 आणि 14 अधिक 3 किती येणार आहे तुम्हाला? 17. पर्याय क्रमांक सी तुमचं सुद्धा उत्तर आहे का बघा. उत्तर 17 असेल तर कमेंट करून मला सांगायचे सर्वांनी. पुढला प्रश्न घेतो बाळांनो, मी लगेच वेळ न वाया घालवता आपण पुढला प्रश्न घेऊ. पुढला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. 3, 6, 9, 12, 15 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता इथे बघा, जर आपण 3 गुणवले 2 केलं तर 3 दोन्ही 6. राईट. 3 गुणवले 3 केलं तर 3 त्रिक 9. 3 गुणवले 4 केलं 3 चोक 12. 3 गुणवले 5 केलं तर 3 5 15 आणि 3 गुणवले 6 3 सक 18. पर्याय क्रमांक सी उत्तर 18 आले का बघा. 2, 3, 4, 5 आणि 6 या संख्येला 3 ने गुणलं किंवा 3 चा पाडा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15 आणि 3 सक 18. पुढला प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. 4, 9, 16, 25, 36 आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला. इथे करायचं आहे 2 स्क्वेअर. बघा, या पद्धतीने आपण ह्याला सोडवू शकतो. 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 म्हणजे 2 चा वर्ग 4. पुढे 9 ही आणायचंय म्हणजे 3 चा वर्ग करा. 3 चा वर्ग 9. पुढे 16 दिलेला आहे. 4 चा वर्ग करा. 4 चा वर्ग 16. पुढे 5 चा वर्ग आहे. 5 चा वर्ग 25. पुढे 6 चा वर्ग दिलाय. 6 चा वर्ग 36 आणि पुढे आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचंय. मग करा 7 चा वर्ग 7 चा वर्ग 49. पर्याय क्रमांक सी 49. तुमचं उत्तर आलंय का मला सांगा कमेंट करून. 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग 6 चा वर्ग आणि 7 चा वर्ग. पुढे आपण प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4 काय दिलाय? 5, 10, 20, 40, 80 आणि प्रश्नार्थक चिन्ह. इथे बाळांनो तुम्ही जर केलं 5 गुणवले 2 करा, 10 ही संख्या तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा 10 गुणवले 2 करा, 20 तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा 20 गुणवले 2 करा, 20 दोन्ही 40. पुढील संख्या तुम्हाला मिळून जाईल. आणि 40 गुणवले 2 करा, 40 दोन्ही 80 आणि 80च्या पुढे 80 गुणवले 2 करा, 160. पर्याय क्रमांक सी 160. तुमचं सुद्धा आलंय का बघा एकदा. उत्तर माझ्यासोबतच काढण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 5 मी घेतोय. 1, 4, 7, 10, 13. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल म्हणले आपल्याला. बघा, इथे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं बाळांनो, 1, 4, 7, 10, 13 आणि प्रश्नार्थक चिन्ह, तर आपल्याला 1 मध्ये जर आपण 3 टाकले, 1 आणि 3 किती? 4. 4 मध्ये जर आपण 3 टाकले तर 7. 7 मध्ये जर आपण 3 टाकले तर 10. 10 मध्ये जर आपण 3 टाकले तर 13 आणि 13 मध्ये जर आपण 3 टाकले तर 16. पर्याय क्रमांक सी उत्तर 16 येणार आहे तुमचं. पुढला प्रश्न आपण घेणार आहोत. पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा. प्रश्न क्रमांक 6. पुढे 2, 6, 7, 21, 22 प्रश्नार्थक चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. बघा, इथे करायचंय बघा, प्रश्न काय दिला आपल्याला? 2, 6, 7, 21, 22 आणि
प्रश्नार्थक चिन्ह. मुलांना इथं आपण जर 2 गुणवले 6 करा, आपलं सॉरी 2 गुणवले 3 करा, बेत्रिक 6. पुन्हा 7 गुणवले 3 करा, 7 त्रिक 21. ओके, हे 6 आले 21 आले. आता करायचं 22 गुणवले 3 66. पर्याय क्रमांक सी, उत्तर 66. बघा, बेत्रिक 6, 7 त्रिक 21, 22 त्रिक 66. कुठला प्रश्न घेतोय मी बाळांनो? 7 नंबरचा. काय दिलाय? तुम्ही याचं उत्तर कमेंट करून सांगू शकता का? 7 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या पुढे. तुम्ही याचं उत्तर कमेंट करून सांगा मला. 6, 13, 20, 27, 34 आणि प्रश्नार्थक चिन्ह. खूप सोपं आहे बाळांनो. 6, 13, 20, 27, 34 आणि प्रश्नार्थक चिन्ह. चला कमेंट करून सांगा मला लवकर उत्तर काय आहे याचं. बघा, 6 मध्ये जर आपण 7 टाकले तर 13 उत्तर येईल. पुन्हा 13 मध्ये जर आपण 7 टाकले तर 20 उत्तर येईल. आणि 20 मध्ये जर आपण 7 टाकले तर 27 उत्तर येईल. आणि 27 मध्ये जर आपण 7 टाकले तर 34 उत्तर येईल. आणि 34 मध्ये जर आपण 7 टाकले तर 41 उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. तुमचं सुद्धा आले का बघा. आणि संपूर्ण NMS चा सिलेबस जर तुम्हाला पाहिजे असेल, NMS ची जर 180 पैकी 180 मार्काची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.